सामाजिक वृत्तीचं रूप फेडेल, अध्यात्माला जोडून समाज परिवर्तन करेल असा सुपुत्र गुरुदेवा माझ्या पोटी जर आला तर माझ्या जीवनाचं सार्थक झालं अशी प्रार्थना कोण करतो? आपले आई वडील करतात। मग त्या आई वडिलांची सामुदायिक प्रार्थना त्या गुरुदेवाला मान्य आहे की हा म्हणते की मंदिरात मी जाऊन घंटी वाजवल्यापेक्षा, ध्यान धारणा केल्यापेक्षा, पूजापाती केल्यापेक्षा, अवडंबर दाखवल्यापेक्षा समाजाचं रूप फेडण्यासाठी असा सुपुत्र मला प्राप्त करून दे की त्याने या समाजाचं देशाचं भविष्य जगतलं पाहिजे। ही प्रार्थना त्या गुरुदेवाला केली आणि मग त्या गुरुदेवानं ती हाक ऐकली आणि तुम्ही आपल्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आले। समजलं? मग ही प्रार्थना ज्यांनी केली ते आई वडील आपले कोण आहे? गुरु नाही, ते आपले आई वडील दैवत आहे, ते देव आहे। त्यांना आपण पूजनीय मानलं पाहिजे की त्यांच्या पोटी आपण जन्माला आलो म्हणून आपल्याला सृष्टी दिसली, म्हणून या शिबिरात आलो, म्हणून आमच्यावर हे संस्कार पडत आहे, म्हणून आम्ही शाळेत जातो, म्हणून आम्ही टीव्ही पाहतो, म्हणून आम्ही मोबाईल पाहतो, म्हणून आम्ही इकडे तिकडे पाहतो। प्रार्थनेत सरळ बसत नाही, हात गुडघ्यावर ठेवत नाही, ताट मारून बसत नाही। हे कोणामुळे? ज्यांनी मला जन्म दिला त्यांच्यामुळे। त्यांचं माझं समाधान नाही। मी माझं कर्तव्य पार पाडलं गुरुदेवा, तू माझी हाक ऐकली, मला असा सुपुत्र तू दिला। आता या सुपुत्रावर खऱ्या अर्थाने संस्कार टाकण्यासाठी मला त्याची गरज आहे की माझ्या या मुलाला कसं वळण लागेल। माझा मुलगा 4 वाजता बरोबर मोबाईलचा अलार्म, घड्याळचा अलार्म न लावता उठेल अशी कोणती चेतना आहे त्याने 4 वाजता उठेल आणि उठल्यानंतर प्रातःस्मरण करेल, स्नान संध्या करून